नमस्कार. कालच्या वेदनादायी मार्केटमधून आज आपण पुन्हा हुरूप घेऊन मार्केटचं काय आहे वातावरण हे बघायला बसलो आहोत. काही बदल आहे का? कारण आशा सुटेना देव भेटेना ही नेहमीची अवस्था असते. अमेरिकेमध्ये जे महागाईचे आकडे आले ते अपेक्षेप्रमाणे आले 2.6% आणि कोअर इन्फ्लेशन त्यांचं 3.3%. त्यामुळे फेड 0.25 एवढा कट यावेळेला करेल असं 80% लोकांना तरी वाटतंय. पण सगळ्यांचं लक्ष एनव्हिडियाचे जे रिझल्ट पुढच्या आठवड्यात आहेत त्याकडे आहे. बॉन्ड यील्ड 4.48 आहे. डॉलर इंडेक्स 106.54% आहे. तर क्रूड 72.22 या लेव्हलला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 2,502 कोटींची होती. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 6,145 कोटी होती. कारण काल बँक निफ्टीची वीकली एक्सपायरीचा शेवट होता. शेवटची एक्सपायरी होती. यानंतर वीकली एक्सपायरी बँक निफ्टीची असणार नाही. त्यामुळे काल बरीच धामधूम बँक निफ्टीमध्ये होती. काही रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आले. ते रिझल्ट कुठले आले ते पाहूया. PI इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला आला. तर सन टीव्हीचा रिझल्ट खराब आला. PI इंडस्ट्रीचं रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळंच वाढलं आणि सन टीव्हीचं सगळंच कमी झालं. पण आयशर मोटरचा रिझल्ट मात्र मिक्स आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिन कमी झालं. तसाच मिक्स रिझल्ट ॲस्ट्राझेनेकाचाही आला. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. थर्मॅक्सचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, 10.6% एवढं मार्जिन झालं. टाटा पॉवर मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथे 126 मेगावॅट कपॅसिटीचा फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलं. गार्डन रिच शिप बिल्डर्स याचा रिझल्ट मात्र चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. व्होडाफोनच्या बाबतीत मात्र 7,176 कोटी लॉस. पण आरपूज वाढलेत एवढीच एक चांगली गोष्ट आहे. आरपूज 166 एवढे झालेले आहेत. नाल्कोचा रिझल्ट तुफान आला आहे. खूपच सुंदर आला. प्रॉफिट त्यांचं 415% वाढलं. म्हणजे 206 कोटीवरनं 1,062 कोटी एवढं प्रॉफिट झालं. रेव्हेन्यू 31.5% झाला आणि मार्जिन 38.7% झालं. त्यांनी 4 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला आहे आणि 29 नोव्हेंबर ही डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट आहे. आज नवीन म्हणजे वायदे बाजारामध्ये 45 शेअरचा समावेश 29 नोव्हेंबरपासून केला जाणार आहे. दीपक नायट्रेट याचाही मिक्स रिझल्ट आहे. प्रॉफिट, मार्जिन दोन्ही कमी झाले. रेव्हेन्यू मात्र वाढला. जे वायदे बाजारामध्ये शेअर्स सामील केले गेले त्याच्यामध्ये झोमॅटो, पेटीएम, डीमार्ट, CDSL, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, कल्याण ज्वेलर या शेअरचा समावेश आहे. अपोलो टायरचा रिझल्ट खूप खराब लागला आहे. सगळ्याच गोष्टी कमी झाल्या.
कावेरी सीडनी मात्र 5 रुपये डिव्हिडंड दिलाय. म्हणजे शेअर तेजीत राहोत नाहीतर मंदीत राहोत, आपण एक लिस्ट देतो शक्यता की ज्याचे रिझल्ट चांगले आलेत किंवा ज्याच्यामध्ये खराब किंवा चांगली बातमी आहे, त्यानुसार आपल्याला वाटतं की हे तेजीत राहू शकतील किंवा मंदीत राहू शकतील, तसा एक प्रकारचा अंदाज दिला. तेजीमध्ये नाल्को, गार्डन रिच, RCF, शिल्पा मेडिकल, थर्मॅक्स, KSB, PI इंडस्ट्री, इन्फोसिस, ITC, हॅवेल्स, SBI लाईफ, ॲस्ट्राजेनेका, भारती हेक्झाकॉम, शिल्पा मेडिकल, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, VRL लॉजिस्टिक्स, PNB हाऊसिंग, कार ब्लॉक डील झालं, त्या ब्लॉक डीलमध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी खरेदी केली आहे म्हणून दिला. झॅगल, NBCC रिझल्ट चांगला आहे आणि गोदरेज इंडस्ट्री यांचाही रिझल्ट चांगला आहे. तर मंदीमध्ये ॲक्सिस बँक, सिप्ला, कारण सिप्लाच्या बंगलोर युनिटची तपासणी 7 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या काळात झाली होती आणि त्यांना 8 आपत्ती किंवा 8 त्रुटी दाखवण्यात आल्या आणि 483 फॉर्म इश्यू केलाय म्हणून सिप्ला. बलरामपूर चिनी, बिर्ला सॉफ्ट, अपोलो टायर, TVS मोटर, आयशर, HAL, IOC, टाटा कन्झ्युमर, टायटन, बंधन बँक हे सगळे ॲक्सिस बँकेपासून ओळीने मंदीत दिले. ॲक्सिस बँक, मग सिप्ला, बलरामपूर, बिर्ला सॉफ्ट, अपोलो टायर, TVS मोटर, आयशर मोटर, HAL, IOC, टाटा कन्झ्युमर, टायटन, बंधन बँक, अल्केम, मेट्रोपोलिस, इप्का हे सगळे शेअर मंदीत राहतील. आज लिवाबुपा हेल्थ याचं लिस्टिंग आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, आपण एक डाव भूताचा म्हणतो की नाही, तसं जे नवीन मार्केटमध्ये आले, ज्यांना सुचलं नाही ठीक आहे, पण आता यानंतर आपण जे काही खरेदी करू त्याच्यात आपल्याला किती प्रॉफिट हवा आहे तो वहीत लिहून ठेवायचा. एवढा प्रॉफिट, एवढा मला खर्चाला, ब्रोकरेज एवढं लागलं, GST एवढं लागलं. कधी कधी असं होतं की मी विकून टाकलं आणि नंतर वाढलं, त्याचा बेनिफिट घेता येत नाही. म्हणून समजा आता काही शेअर तुमच्याकडे आहेत तर त्याच्यातले 5-10 शेअर ठेवून बाकीचे सगळे शेअर विकून टाकायचे, म्हणजे तो पैसा आपल्या हाताशी राहतो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की तो पैसे खर्च होऊन जातात आणि मार्केट पडतं तेव्हा आमच्याजवळ पैसे नसतात. मग ते जे पैसे असतील त्याची तुम्ही छोटी फिक्स डिपॉझिट रिसीट बनवू शकता, म्हणजे 90 दिवसासाठी, 60 दिवसासाठी ती बनवलेली फिक्स डिपॉझिट रिसीट तोडता येते
किंवा त्या रिसीटवर लोनही काढता येतं आणि ते पैसे मार्केट पडेल तेव्हा वापरता येतात। आणि जर आपण पडल्यानंतर शेअरचा भाव पुन्हा वाढला तर त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडे 10 शेअर बाकी राहतात। पण ज्या वेळेला असं मार्केट पडत असतं त्यावेळेला मला हा शेअर घ्यायचा होता तर त्याची पण एक लिस्ट बनवून ठेवायची आणि त्या लिस्टमधले जर शेअर खूप पडले असतील तर ते, जर तुम्हाला 25 शेअर घ्यायचे असतील तर 5-5 प्रत्येक वेळेला असे कमी 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 भावाला घेत राहायचं। समजा तुम्ही घेतले आणि त्यानंतरही भाव पडला तर त्याला माझा इलाज नव्हता असं म्हणायचं। जर 25 शेअर घेतले असतील आणि मार्केट पडत राहिलं तर 20 शेअर घ्यावेत आणि 5 शेअर आणखीन पडेल त्या भावाला मला घेता येतील असा विचार करावा। पण तिथेही 2 शक्यता उद्भवतात की तुम्ही थांबलात आणि मार्केट जर सुधारलं तर तुम्हाला चढ्या भावाला घ्यावे लागतात आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्केट पडत राहिलं तर तुम्हाला कमी भावाला मिळू शकतात। प्रत्येकच आपला अंदाज बरोबर येईल असं नाही, ते मार्केट आहे। त्यामुळे आपण जास्तीत जास्त मार्केटच्या जवळपास किंवा मार्केटच्या रोखाने अंदाज करण्याचा प्रयत्न करू शकतो। तुम्ही जर कोलगेटचा शेअर बघितलात तर खूप पडलाय असं तुम्हाला आढळेल तर रोज बघायचा किती पडतोय, त्याचं पडणं थांबलंय का, किंवा शेअर पडतोय तेव्हा त्याचे व्हॉल्यूम किती आहेत, पडण्याच्या वेळेचे व्हॉल्यूम कमी होत आहेत का, म्हणजे शेअर सेटल व्हायचं चिन्ह आलं आहे। त्यानुसार आपल्याला अगदी रोज एक सुद्धा शेअर घेता येऊ शकतो। तर असं काही निरीक्षणं केली तर मार्केटमध्ये सेटल होणं सोपं जातं। बघा तुम्हाला कसं जमतंय। नमस्ते।